हाय फ्रेंड्स, वेलकम टू अवर रेसिपी शो। आज आपण आपल्या रेसिपी शो मध्ये नेहमीचाच आपला सेगमेंट आहे तो म्हणजे वीकेंड स्पेशल। तर गेल्या आठवड्यामध्ये आपण डुबुक वड्याची आमटी पाहिली होती, एक पारंपरिक रेसिपी, आणि आज आपण निवडलेली आहे हॉटेल स्टाईल भाजी। मला कमेंट आली होती की ताई हॉटेल स्टाईल मिक्स व्हेज दाखवा, तर मग मी वीकेंड स्पेशल साठी आज ती भाजी सिलेक्ट केलेली आहे। चला तर मग अगदी परफेक्ट अशा पद्धतीनं हॉटेल स्टाईल मिक्स व्हेज घरच्या घरी कशी तयार करायची ते पाहूया। मिक्स व्हेज करण्यासाठी सगळ्यात पहिली स्टेप ती म्हणजे ग्रेव्हीचा मसाला तयार करणं। तर त्याच्यासाठी इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये पाणी ओतून घेते। खूप जास्त ओतलेलं नाहीये, अगदी 1 ग्लास पाणी ओतलेलं आहे। आणि या पाण्यामध्ये 2 मोठ्या आकाराचे कांदे अशा पद्धतीने चिरून घेतलेले, त्याचबरोबर एक मध्यम आकाराचं टोमॅटो, 6 ते 7 काजू घेतलेले आहेत। आणि आता मी गॅस ऑन करते। नेहमी ज्या पद्धतीने आपण भाजून घेतो तसं न घेता आज आपण हे शिजवून घेणार आहोत। इथं मी एक पॅन घेतलेला आहे, याच्यामध्ये तेल टाकून घेते। तेल आता या स्टेजला आपल्याला थोडंसं जास्त टाकून घ्यायचंय, कारण की मिक्स व्हेज करण्यासाठी आपण ज्या काही भाज्या घेणार आहोत त्या भाज्या आपल्याला आता साधारण 70 ते 80% शिजवून घ्यायच्यात या तेलामध्ये। मी 4 ते 5 चमचे तेल घेतलेलं आहे। ज्या काही आपण भाज्या वापरलेल्या आहेत त्याच्यापैकी ज्या भाज्यांना शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो त्या भाज्या अगोदर घालायच्या, थोड्या वेळ शिजवून घ्यायच्या, आणि मग नंतर ज्या पटकन भाज्या शिजल्या जातात त्या टाकायच्या। सगळ्यात अगोदर याच्यामध्ये मी टाकत आहे एक मध्यम आकाराचा बटाटा घेतलेला होता, त्याची साल काढून चिरून घेतलेला आहे। त्याचबरोबर इथं मी गाजर घेतलेले आणि गाजर अशा पद्धतीनं चिरून घेतलेले, हलवून घेऊया आणि 1-2 मिनिट आपण हे झाकून ठेवूया। मध्यंतरी चेक करायचे आणि परत हलवून घ्यायचे। 3 ते 4 मिनिट झालेले आहेत। मध्यंतरी मी 2 वेळा झाकण उघडून हे हलवून घेतलेलं होतं। आता याच्यामध्ये आपल्याला आपले इतर पदार्थ टाकायचे, तर इथं मी अर्धा वाटी मटार घेतलेला आहे, त्यासोबत फ्लावर, बीन्स अर्धा वाटी, ढोबळी मिरची घेतलेली आहे आणि एकच घेतली आहे। ढोबळी मिरचीची जी चव आहे ती थोडीशी वेगळ्या पद्धतीची लागते, तर त्याच्यामुळे थोडीशी कमी वापरायची। इतर भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोड्याशा कमी जास्त करू शकता, पण ढोबळी मिरची बघा तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता, पण तरीही अशा पद्धतीच्या भाजीमध्ये थोडीशी वेगळी त्याची चव देते। पण जेव्हा मिक्स व्हेज करतो त्याच्याशिवाय ती थोडीशी अपूर्ण पण वाटते, तर त्याच्यामुळे टाकायची पण थोडीशी। आता मीठ देखील टाकून घेते, संपूर्ण भाजी पुरतं नाही, अगदी या ज्या भाज्या आहेत ना तेवढ्या पुरतच टाकते। परत सुद्धा आपण ग्रेव्ही मध्ये थोडंसं मीठ टाकणार आहोत। भाज्यांच्या आतमध्ये मिठाचा फ्लेवर गेला पाहिजे, सगळी भाजी आपली चविष्ट लागली पाहिजे, तर त्याच्यामुळे थोडंसं मीठ टाकून घेतलेलं हलवून घेते आणि आता परत हे झाकून ठेवूयात 2 ते 3 मिनिटांसाठी। आपल्या भाज्या तिकडे फ्राय होत होत्या तोपर्यंत बघू शकता आता यातलं पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि कांदा, टोमॅटो, काजू छान मऊ असे दिसतात। आता मी गॅस बंद करते आणि गॅस बंद करून आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचंय आणि नंतरच मिक्सरला फिरून याची पेस्ट तयार करायची। 3 ते 4 मिनिट झालेले आहेत आणि अगदी थोड्याच वेळामध्ये आपण मीठ पण टाकलेलं होतं आणि तेल गरम होतं, तर त्याच्यामुळे पटकन असं ह्या भाज्या वाफरल्या जातात। साधारण 70 ते 80% आपल्याला हे शिजवून घ्यायचे, कारण की नंतर ग्रेव्ही मध्ये सुद्धा आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचंय। गॅस मी बंद केलेला आहे। आता या भाज्या बाजूला काढून घेते। आता आपण भाजीला फोडणी द्यायची तयारी करतोय, तर जे तेल शिल्लक राहिलेलं होतं त्यातलं मी आणखीन 1 चमचा तेल कमी केलेलं आहे आणि बाकीचं जे तेल आहे ते आपण भाजीसाठी वापरणार आहोत। तेल आता गरम होऊ द्यायचंय। तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण काही खडे मसाले टाकतोय, ज्याच्यामध्ये दालचिनी आहे, तमालपत्र, काळ्या मिऱ्या, लवंगा। याच्यातला जर एखादा खडा मसाला तुमच्याकडे नसेल किंवा एखादा एक्स्ट्रा असेल तर तुम्ही वापरू शकता। या सगळ्या मसाल्यांसोबतच इथं मी एक मसाला विलायची टाकते, आणि जर तुमच्याकडे साध्या विलायच्या असतील तर त्या सुद्धा टाका। 2 ते 3 साध्या विलायच्या टाकल्या तरीही चालेल, छान असा फ्लेवर येतो त्याच्यामुळे भाजीला। खडे मसाले हलके असे परतले गेलेले आहेत। आता याच्यामध्ये मी टाकते अर्धा चमचा जिरं, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा मिक्सरला फिरवून घेतला होता। आलं लसणाचा कच्चेपणा दूर झालेला आहे। आता याच्यामध्ये
मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने त्या चिरून घेतलेल्या आहेत. या देखील हलक्या फुलक्या अशा परतवून घेऊयात. मिरची तळसल्यानंतर आपण जी ग्रेव्ही तयार केलेली आहे ती टाकून घेऊयात. आता अगोदर हे आपल्याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचंय. ही ग्रेव्ही आपण 7 ते 8 मिनिट लो फ्लेम वरती एकदम छान अशा पद्धतीनं व्यवस्थितपणे शिजवून घेतलेली आहे. आता आपल्याला याच्यामध्ये पावडर मसाले टाकायचे आहेत. पाव चमचा हळद, 1 मोठा चमचा बेडगी मिरची पावडर, चवीनुसार घरगुती लाल चटणी, गोडा मसाला अर्धा चमचा, किचन किंग मसाला 1 चमचा, धणेपूड घेतलेली आहे अर्धा चमचा, त्याचबरोबर अख्खे धणे भाजून नंतर त्याची हलकी फुलकी अशी भरड काढून घेतलेली ही 1 चमचा घेतलेली आहे. आता हे आपण हलवून घ्यायचं. याच्यामध्ये आपण धणे पावडर त्याचबरोबर अख्खे धणे जे आहेत ते खलबत्त्यामध्ये ठेचून टाकलेले, तर त्याच्यामुळे भाजीला खूप छान असा फ्लेवर येतो. फ्लेवर तर येतोच, पण त्याचबरोबर धण्यांचा जो सुगंध आहे तो सुद्धा येतो. ग्रेव्ही छान अशा पद्धतीनं शिजलेली आहे. याला तेल सुटलेलं आहे. तेल सुटल्यानंतर आता मी गॅसचा फ्लेम 1 मिनिटासाठी हाय करते आणि इथं मी फ्रेश असं दही घेतलेले अर्धा वाटी ते टाकून घेते. आणि दही टाकल्यानंतर हे आपल्याला थोडंसं फास्टच फिरवून घ्यायचं जेणेकरून दही फुटू नये. आणि गॅसचा फ्लेम पण हाय ठेवायचा. आणि हे व्यवस्थित असं एकत्रित झालं की मग नंतर लो करायचा. दही टाकल्यानंतर ग्रेव्ही छान अशी शिजलेली आहे. साधारण मला 3 ते 4 मिनिटाचा वेळ लागलेला आहे लो फ्लेम वरती. मग तेव्हा कुठेही अशा पद्धतीची आता दिसायला लागलेली आहे. तर याच्यामध्ये आता आपण ज्या भाज्या शिजवून घेतलेल्या होत्या थोड्याशा अर्धवट त्या टाकून घेऊयात. इथं मी पनीर देखील घेतलेले, फक्त पनीर आपण मगाशी फ्राय केलेलं नव्हतं. आता डायरेक्टली याच्यामध्ये पनीर टाकून घेते. मिक्स करूया. याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचंय, पण पाणी टाकत असताना कोमटच पाण्याचा वापर करायचा आहे, तरच आपल्या भाजीची चव मेंटेन राहते. तर तुम्ही इतक्या वेळ जे कष्ट घेतलेलं आहे ते थोडंसं वाया जातं असं म्हणायला काही हरकत नाही. मिक्स करून घेऊया. मगाशी आपण मीठ टाकलेलं होतं, पण भाज्यांपुरतंच टाकलेलं होतं. तर आता ग्रेव्ही पुरतं थोडंसं मीठ टाकून घेते. तुम्ही तुमच्या अंदाजानं मीठ टाकायचंय की किती मीठ लागू शकतं. परत एकदा याला हलवून घेते. आणि हलवून घेतल्यानंतर आता लो फ्लेम वरती याला आपल्याला आणखीन 5 ते 6 मिनिट छान अशा पद्धतीने शिजवून घ्यायचे. म्हणजे जे काही आपण मसाले वापरलेले आहेत या ग्रेव्हीच्या आतमध्ये त्या मसाल्यांचा सगळा फ्लेवर या आपल्या भाज्यांमध्ये उतरेल. 5 ते 7 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपली मिक्स व्हेज भन्नाट अशी दिसतीये. असं वाटतं की ही खाऊन घ्यावी पटकन. चपाती बरोबर, भाताबरोबर, कशाबरोबर ही अप्रतिम अशी लागते. आता मी गॅस बंद करतेय आणि गॅस बंद केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे अर्धा चमचा गरम मसाला, त्याचबरोबर कसुरी मेथी घेतलेली आहे आणि हातावरती क्रश करून ती टाकून घेऊया. परत एकदा याला हलवून घ्यायचंय. मस्त दिसते, टेस्टी दिसते, बघताच खाण्याची इच्छा होतीये. अशा सगळ्या बऱ्याचशा कमेंट्स वाचण्यासाठी मी तयार झालेली आहे, कारण की आपली अप्रतिम अशा पद्धतीचीच ही भाजी दिसतीये. तर आज आपण तयार केलेली ही मिक्स व्हेज कशी वाटली हे तर मला कमेंट करून सांगाच, पण त्याच्याबरोबर हे सुद्धा लिहा की पुढच्या वीकेंडला तुम्हाला कोणती रेसिपी पाहायला आवडेल. अशाच पद्धतीच्या छान छान नवनवीन प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी रेसिपी शो या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.